सध्या आहोत घाटकोपर परिसरात. इथल्या जनतेचं मत जाणून घेऊया की इथल्या जनतेचा कौल काय आहे. तर जनतेचा कौल जाणून घेऊया घाटकोपरमधून. येणार तर मोदीच येणार, मोदीच आहे, दुसरं तर कोणी आहेच नाही. मला असं वाटतं की कमळ हे उमलूच नाही. जुनी शिवसेना आहे तीच शिवसेना. माणसावर मत नाही मिळणार, नरेंद्र मोदीच्या नावाने मत मिळणार. यंदा आमचं मत शिवसेनेलाच आहे. टाकवाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आणि तो म्हातारपणी काही कमवून ठेवणार नाही, त्याच्या पाठीमागं कोणी नाही आहे. योजना काढे 10 वर्ष ते योजनाच काढतायत, त्याला अंमलात आणलेत ना अजून पर्यंत. आम्हाला ते मोदी सरकार नाहीच पाहिजे. पहिल्या 5 वर्षात त्यांनी नुसते दौरेच केले. सरकार मोदीचंच येणार, तुम्ही कितीही प्रयत्न करा. म्हणजे मोदींना म्हणजे हरवण्यासाठी भरपूर जण तर प्रयत्न चालू आहेत. 4 वर्ष तरी शपथविधी ग्रहण केली, असं कुठला कायदा आहे की रात्री तुम्ही शपथविधी करू शकतात? मी ते तिकडे जाऊन ते कमलच्या फोटो असते, ते कमलवर मारून ने. ये काय अशी राजनीति असते का? देश के प्राइम मिनिस्टर इतने थे, 2 ही सभा करता थे, ये 20-20 सभा करते पूरे महाराष्ट्र में आके. आपलं ही मनाची गोष्ट आहे की बाजी BJP मारत आणि नरेंद्र मोदीची सरकार येईल. नरेंद्र मोदीच का? हां, नरेंद्र मोदी ते चांगले काम करतो. ते माणसं त्यांना पुढे आणि पाठीमागे कोण आहे नाही, बघायचे नाही. आणि ज्या दिवशी ते रिटायर झालं त्या दिवशी संन्यास घेऊन टाकणार. इथले उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का? नावं माहिती आहेत उमेदवारांची? माहीर कोटेचा बघा, माणसावर मत नाही मिळणार, नरेंद्र मोदीच्या नावाने मत मिळणार. माणसा कोण आहे, माहीर कोटेचा आहे की आणखीन कोण आहे, त्यांच्यावर काय नाही, पण आपला नरेंद्र मोदीवर मत मिळणार. लोकसभेचं निवडणूक आहे तर लोक सगळे काय माहिती आहे का, आता मोदीच्या विरोधात आहेत, BJPच्या विरोधात आहेत, असं म्हणजे असा माहोल असा आहे काय. आणि दुसरं आणखी काय, इथले उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? इथल्या उमेदवारांची नावं? इथलं संजय भाऊ पाटील आहेत, ते महाविकास आघाडीचे आहेत. आणखी BJPचे काय तो काय मेयर कोटेजा आहेत. मग काय वाटतं यंदा कोण जिंकून येईल? बहुतेक संजय भाऊ पाटील यांना चान्स आहे. मराठी वोट त्यांच्याकडं, आणखी इतर भाषिक वोट त्यांच्याकडे जास्तीत जास्त जाण्याचा मानस आहे लोकांचा. येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय मागण्या असतील? काय त्याने आता जे महागाई वगैरे कमी व्हायला पाहिजे. आणखी बरेचसे प्रॉब्लेम आहेत. बेरोजगार आहे, उद्योगधंदे मुंबईत नाही, सुशिक्षित मुलं सगळी बेकार आहेत. सगळ्या महाराष्ट्रातून उद्योगधंदे हद्दपार केलेले आहेत. हे सगळं व्हायला पाहिजे. महाराष्ट्राच्या वरती वक्रदृष्टी आहे आताच्या सरकारची, असं आमचं म्हणणं आहे. असं आम्ही तुम्ही आता 20 तारखेला मतदान आहे आपल्या मुंबईत, तुमचं मत कोणाला असेल? आमचं हे महाविकास आघाडीला असणार. तो किसकी सरकार आएगी? सरकार सरकार NDA की आएगी सेंटर में. और मोदी जो बोलते हैं 400 पार, वो 200-180 में ख़त्म हो जाएगी भारतीय जनता पार्टी. ऐसा पूरे इंडिया में उनका वातावरण चाहिए. और जो भाषा अभी उन्होंने चालू किया है एस मूवमेंट, बहुत ही विषय एकदम आदमी के उसमें बैठ गए कि इनको हदबार करना है. ये भाषा इंडिया आज तक वाजपेयी जी थे, मनमोहन सिंह थे, बहुत ही हिंदुस्तान के बड़े बड़े प्राइम मिनिस्टर बना, पर इसके जैसा प्राइम मिनिस्टर हमने आज तक नहीं देखा हिंदुस्तान में, कि जो उसकी भाषा के वजह से बेरोजगार है, आदमी को नौकरी नहीं, आदमी का एडमिशन नहीं, फ़ी भरने का पैसा नहीं लोगों के पास, परिस्थिति इतना घानेड़ी गया. और राजकारण तोड़ना मोड़ने का ही काम किया. ये भारतीय जनता पार्टी के ऊपर लोगों का बहुत बड़ा रोष है. पर मोदी सरकार जी ने बोला है कि बेरोजगारी बहुत कम हो गई है. बेरोजगारी कुछ कम नहीं हुई है, बेरोजगारी इतना बढ़ गई है. बेरोजगारी एकदम बढ़ गई है महाराष्ट्र में सब उद्योग बंद है, धंधे नहीं है. हमारे भी धंधे नहीं है, GST का पैसा भी नहीं मिलता. आज तक ये कानून चल रहा है इनका. तो मोदी जी ने 400 पार का नारा दिया है, क्या लगता है? 400 पार का नारा दिया, 180 में सपक जाएगी. लिख लो, मेरा दावा है. मैं बोलता हूँ एक तो गुजराती की तरफ से, एक गुजराती हूँ मैं और एक हिंदू हूँ, और मेरा हिंदू का रोष ऐसा है 180 में टपक जाएगी. 400 पार होने वाला नहीं है उनका कोई भी वाला. इसलिए तो उसको रोड शो करना पड़ता है. क्यों रोड शो करना है? देश के प्राइम मिनिस्टर इतने थे, 2 ही सभा करता थे, इंदिरा जी, वाजपेयी जी, मनमोहन सिंह. ये 20-20 सभा करते पूरे महाराष्ट्र में आके. और बॉम्बे में रोड शो है 17 तारीख को. क्यों करना करता है? पूरा बर्बाद कर दिया हिंदुस्तान को. तो क्या लगता है कौन सी सरकार आएगी? NDA की. प्राइम मिनिस्टर कोण बनेगा, पण NDA की सरकार आएगी.
और उद्धव साहब मानिए बहुत ही अच्छा, उसका बहुत ही मराठी के प्रति बहुत प्रेम है उद्धव साहब के। संपत्ति का वोट उद्धव साहब के पास, पूरा मराठी संपत्ति उद्धव साहब के साथ है। हाँ, मनोज कोटे ही है, संजय पाटिल आराम से जीतेगा, हम उनके साथ है और हम उनको जिताएंगे। तर यंदा कोण येणार? येणार तर मोदीच येणार, मोदीच आहे, दुसरं तर कोणी आहेच नाही. राहुल गांधीच्या काय परफेक्ट आहे नाही काय काहीतरी होणार तर ते येणार तर ठीक आहे, नाही येणार तर मोदी तर आहेच. बस दुसरं काय आहे, तेच आता चालते ना, तेच चालणार. दुसरं काय जसं आहे तसं चालणार सगळे. इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? इथल्या उमेदवारांची नावं? कुणाच्या? इथल्या उमेदवारांची नावं माहिती आहेत का? नाही, इकडं माहिती नाही. इकडे ते इथलं तर हे आहे, आता नवीन आहेत तो ना सगळे, ते मला आयडिया नाही मग मला. तुम्ही मतदान करता? हां, मतदान करतात. मग मतदान कसं? शिवाजी टेक्निकलला करतात. मग तुम्ही मतदान कसं करता? आम्ही ते तिकडे जाऊन ने ते कमलच्या फोटा असते, ते कमलवर मारून ने आम्ही सिक्का मारून ने ते करून टाकतात. मोदीच्या दुसरा तर कोण आहे ना. ते राहुल गांधी आता ट्राय करते, बघा त्याच्या नशीब येणार तर ठीक आहे, नाही येणार तर तेच येणार, जे आहे तेच राहणार, तसंच राहणार. दुसरा काय करणार आता? पण इथले जे उमेदवार उभे आहेत निवडणुकीसाठी ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? नाही, अजून परत कोण आले नाही. अजून परत कोणी आले नाही. अजून परत खाली ऐकलं आता येणार असं आपल्याला ते मिळालं आहे की सगळे येणार न सांगणार, येणार न सांगणार, तेव्हा आपण करणार. मग आपण बघणार कुणाला द्यायचा, काय देण्याला कसा द्यायचा ते आपण बघणार. काय सांगाल, यंदा कोण बाजी मारेल? BJP, मोदी साहेब. मोदी सरकारच का? कारण की ते सगळं चांगलं करते, हळूहळू सगळं चांगलं करते. लगेच एकदम हे नाही होणार. आणि एवढं या लोकांनी पसारा केलेला आहे तर ते उचलायला वेळ लागणार ना, म्हणून. म्हणजे सध्याची जी पक्षफुटी चालू आहे, हां, ते लोकांना काय आहे सगळं आता राम मंदिरचं केवढं हे लोकांनी केलं आहे नुसतंच. आता काल तर TV मध्ये बघितलं तर ते फोटामध्ये ते लोक पाय लावत होते काँग्रेसवाले. ते काय बरं नाही काय? हे काय अशी राजनीती असते का? मोदी साहेबच आहे, बरोबर आहे, नीट आहे. इथले उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का? इथले उमेदवार कोण आहेत? पराक्षा आहे ना असं. म्हणजे तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही? एक मिनिट, हां, आमच्या इकडे अजून आला नाही. कोण आहे ते आम्हाला पण माहीत नाही. पण आम्ही BJPलाच कमललाच वोट देणार. आता मी माझ्या याच्यासाठी मी राजोल पाटीलकडे गेली, त्यांच्या शिवसेना शाखेत गेली, मला कोणी मदत केली नाही. मग मी कुठच्या ह्याच्यावर त्यांना वोटिंग करू? असं आहे ना. इथला उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? इथला उमेदवार आता पहिला आमच्याकडे आले संजय दिना पाटील, नंतर अजून तर कोण आले नाही. माझा दिवस इथे जातो, त्याच्यामुळे मला काय माहीत नाही अजून. तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? मला मी द्यायचं, मी कोणाला पण असं अचानक देते. माझं असं ठरवून केलेलं काम नसतं. राजकारणाबद्दल तुमचं मत काय? आता सध्याचं जो राजकारण चाललं आहे एकदम घाणेरडं राजकारण चालू आहे. कारण की जे आपण ज्यांना आपण वोट देतो लोक इकडे तिकडे पळतात आहे. मग आपण ज्या माणसाला आपण आपलं वोट 5 वर्षांनी एक वेळा वोट देतो आणि आपण जेव्हा ते वोट देतो आणि ते वोट दुसऱ्या भलत्याकडे जातात, मग आपलं वोट देऊन फायदा काय? आपण तो वोट तर द्यायला पाहिजे, पण आपलं वोटचं बी काहीतरी व्हायला पाहिजे ना. तुम्हाला तुमचा उमेदवार माहिती आहे का इथे? आमच्या इथला उमेदवार आपला हेच संजय दिना पाटील. अजून BJPकडनं ते चोकेश करून आहे, कोटक चोकेश. ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि BJPचे मिहिर कोटेजा. तर काय वाटतं यंदा कोण बाजी मारेल? यंदा तर मला वाटतं की उद्धव ठाकरेच बाजी मारणार. म्हणजे महाविकास आघाडी बाजी मारेल हे वाटतंय मला. BJP सरकार आतापर्यंत त्या लोकांनी कामं करत आलेले आहे. म्हणजे जे काय व्हाईट कॉलर काम केलेलं आहे, कुठे बी काय गडबड केलेलं नाही आहे. काय असं जे काय चाललं आहे सिलसिला ते एकदम चांगल्या तऱ्हेने चालू आहे. आपले रिक्षा चालक दादा आहेत, त्यांना पण विचारूया त्यांचं मत काय. दादा काय सांगाल? आता यंदा बाजी कोण मारेल हे तर काय सांगता येणार नाही. पण आता सध्याला काय माहिती आहे का, आम्हाला ते मोदी सरकार नाहीच पाहिजे. कारण या मोदी सरकारमुळे गोरगरिबांचे इतके हाल झालेले आहेत की बिचाऱ्या नको, महागाई एकदम शिगेला पोचली. आणि मोदी सरकार कामं चांगली केलीत. आणि पहिल्या सरकाराने जी कामं जे
पास केली होती हीच कामं मोदी सरकारनं आता केलेली आहेत. तर जगाच्या नजरेमध्ये काय आहे की मोदी सरकार काम करते, ठीक आहे, काम करते ठीक आहे, पण महागाई इतकी वाढवली की गोरगरीब जगू शकत नाही, अशा प्रकारची महागाई वाढवलेली आहे. तुम्ही मतदान करता? हो, मतदान करतो मी. मग कोणाला यंदा कोणाला मत देणार? यंदा आमचं मत शिवसेनेलाच आहे, कारण का BJPने जे केलं हे चुकीचं केलेलं आहे आणि यापुढे देखील आमचं मत शिवसेनेलाच राहणार पण आहे. शिवसेना आता विभागली गेली आहे. ठाकरेंची एक शिवसेना आहे आणि शिंदेची. मग नक्की कोणती शिवसेना म्हणताय? नक्की शिवसेना ठाकरेंचे, आमचं मत ठाकरेलाच राहणार आहे. तर यंदा काय वाटतं कोणाचं सरकार येईल? सरकार तर मोदी साहेबाचीच येणार आहे. आमचं मत आहे की मोदी साहेबाचीच सरकार येणार, कारण की त्यांनी असं काही केलं नाही. ते गोरगरिबाकडे बघतात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण ठेवलेलं नाही आहे. जे काय आहे ते गोरगरिबासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे आणि सरकार त्यांचीच येणार आहे. बाकी कोणी काही म्हणू द्या, माझी सरकार यावं, माझी सरकार, हे सगळे लोक हे आपापल्या मतलबासाठी हे करतात. त्याच्यापाशी मतलब नाही आहे आणि तो म्हातारपणी काही कमवून ठेवणार नाही, त्याच्या पाठीमागं कोणी नाही आहे बी. तो जो काय करतो आहे तो एक जनतेसाठीच करतो आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे केलं आहे त्यांनी चांगलं केलेलं आहे आणि याच्यामुळे पण चांगलंच करणार आहे. बस ही अपेक्षा करतो मी की त्यांनी चांगलं केलं, चांगलंच करणार. आता हे भाव हे वाढ केलेली आहे. गॅसचे भाव, कोणी म्हणतं गॅसचे भाव पहिल्यांदा 400 रुपयाला होता, आता 1200 रुपयाला झाला. भाव त्यांनी वाढवले का? भाव यांनी वाढवले आहेत मदतल्या लोकांनी. त्यांचे खिसे भरायसाठी त्यांनी वाढून घेतलेले भाव ते. बाकी मोदींना नाही वाढवले. मोदीला पर्यंत आणि माहीतच नाही इतका भाव. म्हणजे यंदा तुम्हाला कोणाचं सरकार येईल असं वाटतं? माझं मत तर मोदीचंच आहे. सरकार मोदीचंच येणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कारण खऱ्यापाशीच खरं जाते. खोटे लोक हे कधी वर येत नसतात. यंदा बाजी पाटीलच मारतील, संजय दिना पाटील. कारण की मोदी सरकारवर आता आम्हाला विश्वास राहिलेलाच नाही आहे. महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, नोकऱ्या नाही आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कमळ हे उमलूच नाही आणि लोकांनी जास्तीत जास्त करून संजय दिना पाटील यांना विजयी करावं ही माझी इच्छा आहे. तुम्ही मतदान करता? हां, मी मतदान करते. मग यंदा मत कोणाला असेल तुमचं? BJP. BJPच का? आता तो पुढे आहे म्हणून त्याला, दुसरं तर माहिती नाही. कुठे चाललात? बस घाटकोपरला काम आहे ते आलेलो आहे मी. कारण यावेळी असं वाटतं भाजप जी आहे, सरकार जी आहे, की त्यामुळे लय माणसाला नाराज आहेत, भरपूर नाराज आहे. त्यांचा आता नारा आहे की 400 सीट येणार. तर मला वाटत नाही की 400 नाही 200 मध्ये यायला मुश्किल आहे. का त्यांनी यावेळी असे कामं केलेली आहेत, पण जनतेला सवाला माहिती आहे कामं कशी केलेली आहेत. आणि यावेळी गेल्या 5 वर्षा अगोदर त्या लोकांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे भाजपने दोघांनी मिळून सगळं दुनिया झोपली होती त्या, आणि हे लोक दोघे जागून त्या शपथविधी कारण रात्री सकाळी 4 वाजता त्यांनी शपथविधी ग्रहण केली. असं कुठला कायदा आहे की रात्री तुम्ही शपथविधी करू शकतात? कुठला कायदा नाही. आणि यांची सरकार आहे म्हणून हे लोक काय मनमानी करत आहे. रात्री 4 वाजता जाऊन तुम्ही हे शपथविधी ग्रहण केली, हां, हे चुकीचं आहे. ते आता त्यांची सरकार आहे म्हणून ते दादागिरी करतात आणि त्याच्या मनामध्ये काय येतं ते करतात. हे फार चुकीचं आहे. जनतेने सगळं बघितलेलं आहे, सर्व माहिती आहे. ते आता हे 20 तारखेला माहिती पडेल किसकी सरकार आहे की किसकी सरकार जाएगी. इथला उमेदवार माहिती आहे तुम्हाला? उमेदवारांची नावं माहिती आहेत? इथे मिहिर कोटेचा उभा आहे आणि आपले संजय भाऊ पाटील उभे आहेत. मग काय वाटतं यंदा कोण बाजी मारेल? मला काय की संजय जे राऊत जे आहेत, ते पाटील जे आहेत, त्यांनी आधी 10 वर्षा अगोदर ते इकडे या ठिकाणी उभे होते आणि ते जिंकून पण आलेले आहेत. संपूर्ण भारत बोलत आहे की यावेळी सरकार चेंज व्हायला पाहिजे. म्हणजे यंदा सरकार तुम्हाला हवं आहे की बदलावं? चेंज व्हायला पाहिजे ना. अशी दादागिरी करणार भाजपवाले तेच. काय सांगाल, काय चाललं कांद्याचं भाव? काय कांदा आता ते 35 रुपये 30 रुपये रेट चालला आहे. सध्याच्या राजकारणाविषयी तुमचं काय मत आहे? यंदा बाजी कोण मारेल काय वाटतं? या जिल्ह्यात सांगू शकत नाही कोण मारू शकाल. इथे बहुतेक शिवसेना आहे. इथले उमेदवार माहिती आहेत तुम्हाला? संजय दिना पाटील आणि
कोटेच्या कोटक मनोहर कोटक. काय वाटतं मग कोण कोण निवडून येईल? संजय दिना पाटील मोदी 100% संजय दिना पाटील. का बरं असं का वाटतं? महाविकास आघाडीच का? हा महाविकास आघाडीमध्ये ते काय आहे, इकडे बहुतेक शिवसेनेवाले त्यामुळे शिवसेनेमध्येच जाणार, राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये जाणार, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. BJPला तसं हे नाही. पण मोदीजींनी 400 पारचा नारा दिलाय, काय वाटतं? पार दिलाय तर त्या काय फरकच नाही ना, तो नावाला दिलेला आहे. काय तुमच्या उमेदवाराचं चिन्ह कोणतं आहे? हा चिन्ह कोणतं आहे? आता मशाल चिन्ह आहे. मग यंदाचं वोट मशालच आहे. आमच्या विभागामध्ये तर ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांचं चांगलं नेतृत्व आहे. या विभागावर चांगलं त्यांचं लक्ष आहे. नक्कीच ते निवडून येणार आहे या ठिकाणी. पण मोदीजींनी 400 पारचा नारा दिलाय. नाही ना, त्यांनी जेवू द्या हो, 400 का 500चा पण देतील ना. पण शेवटी आजचं वातावरण जे आहे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हे उद्धव साहेबांचंच आहे. त्याच्यामुळे 400 बोलू दे नाही तर 500 बोलू दे, या ठिकाणी ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांचा विजय हा नक्कीच आहे. आणि आमची महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे पण आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे या घाटकोपर पूर्व पश्चिममध्ये. येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय मागण्या असतील? काय नाही, येणाऱ्या सरकार जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकरी धंदा मिळावा, बस हाच आमचा उद्देश आहे, बाकी काय नाही. आणि महागाईवर नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. पण मोदी सरकार बोलते बेरोजगारी कमी झाली आहे. नाही, कुठे कमी झाली आहे? सगळीकडे बोंबाम चालू आहे, बेरोजगार 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 म्हणून. नाही, योजना काढे 10 वर्ष ते योजनाच काढतायत, त्या अंमलात आणलेत ना अजूनपर्यंत. बाबा मस्त दिसताय. बोला काय बोलायचं? अशाच स्टाईलमध्ये तुम्ही विकता? नेहमी अशाच स्टाईलमध्ये असतो मी, हसतमुखाने नेहमीमध्ये. फार छान दिसताय. माझा प्रश्न असा आहे, सध्याचं राजकारण मस्त चालू आहे, तर यंदा कोण बाजी मारेल काय वाटतं? आपल्यापैकी तर मशालच जाणार आहे, हे 100% शाश्वती. मशालीशिवाय पर्याय नाही. आता जे पहिले या लोकांनी विचारलं काँग्रेसच्या राज्यात काय केलं, आता यांना 10 वर्ष राज्य देऊन यांनी तरी काय केलं? गोरगरिबांची मानच मुरगळले, पैशावाल्यांनी सहाय्य केलं, पण मेले याच्यात गोरगरीबच मेलेत ना. पण मोदी सरकार तर बोलते एवढ्या 10 वर्षात बेरोजगारी. आम्ही पण बोलायला भरपूर आहे. तोंड दिलं म्हणजे माणूस काही बोलू शकतो, पण तुम्ही वास्तविक करा आणि तेव्हा लोकांच्या नजरेत वाटेल किंवा बाई खरं ज्यांनी केलेलं आहे पब्लिकसाठी काहीतरी. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, त्याला उपयोगाचं नाही ना. साक्षात बघितलं तर गोष्ट वेगळी होती. आमच्या तर कधी अनुभवत नाही आहे इतक्या वर्षात, कधी आम्हाला भेटायला बी नाही. आमच्याबद्दल गल्ली बोलातले नेते आहेत, पण ते आम्हाला भेटतात, आमच्याशी संवाद करतात. तुमचा उमेदवार पोहोचतो तुमच्यापर्यंत? हो, प्रश्नच नाही. आमचे फोटो आहेत उमेदवारापर्यंत सगळ्यांशी. पण हे नुसते पहिल्या 5 वर्षात त्यांनी नुसते दौरेच केले आणि नंतरच्या 5 वर्षात त्या का रोड बिडच बांधले. मग गरिबांना काय मिळणार आहे? आज लोकांच्या नोकऱ्या नाही आहेत. नोकऱ्यामुळे आता मला जर नोकरी असते तर मी कशाला रोडला बसलो असतो. पण त्याला माझं वडिलोपार्जित आहे म्हणून मला वाटत नाही. पण महत्त्वाचा प्रॉब्लेम तोच आहे की गोरगरिबांना अन्याय करू नका, त्यांना रोजीरोटी द्या, एवढंच आपलं विशेष आहे. अहो 300 होणार नाही तर 400ची स्वप्न बघतायत ते. 300 होऊ शकत नाहीत. स्वप्न बघायला आणि घडवायला फरक आहे. स्वप्नही बघू शकता, पण प्रत्यक्षात घडवणं. काय सांगशील, सध्याचं राजकारण तू फॉलो करतेस का? ॲक्च्युली राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर आपले नेते जे आहेत ते म्हणजे एवढे स्वार्थी आहेत की फक्त आपला यूज करून घेत आहेत. तर त्यांना वोटिंग करताना मला तर मत आहे की सर्वांनी विचार करून वोटिंग करावं, एवढंच. तुला इथले उमेदवार माहिती आहेत का? नो, मी नवीन आहे इथे सध्या, आत्ताच राहायला आले. मग तू मतदान करणारेस यावेळेस? हो, करणार. कोणाला देशील मत? मी भाजपला देईन. BJP का? BJPच का? पहिलं BJP होतं तेव्हा खूप छान चालायचं, मला असं वाटतं, माझं मत आहे म्हणून. यंदा कोणाचं सरकार येईल? भाजप, कारण की जास्त तर त्यांनाच लोक चाहतात आहे, कारण की त्यांनी कामं पण केली आहेत अशी. भाजप लोकांनी रोड बनवले. काय सांगशील सध्याचं राजकारणाबद्दल? सध्याच्या राजकारणामध्ये आता म्हणजे मोदींना म्हणजे हरवण्यासाठी भरपूर जण तर प्रयत्न चालू आहेत, पण येईल तर मोदींचं सरकार येईल किती काय झालं, कारण की त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत.
आणि नोटबंदी करून पण त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. जनतेची त्यांनी खूप सेवा केलेली आहे. त्याबद्दल मला तर असं वाटतं 400 पार नाही होणार, पण येणार तर त्यांचंच सरकार येणार. इथले उमेदवार माहिती आहेत तुला? हो माहिती आहे ना, मेहर कोटेचा आणि विरुद्ध संजय दिना पाटील आहे. काय वाटतं मग कोणी आहे? संजय दिना पाटील येतील इकडे शक्यतो तरी, कारण की इकडं पहिलं तर त्या ॲक्च्युली काय माहिती आहे का, त्यांनी सीट ॲक्च्युली दुसऱ्यांना दिलं. पहिलं होतं मनोज कोटक यांच्याकडे होतं. जर मनोज कोटक हे खासदार होते पहिले, तर मला असं वाटतं की त्यांना सीट दिलं पाहिजे होतं, तर ते 100% आले असते. पण ॲक्च्युली इकडे बदल झालेला आहे, ते मेहर कोटेच्या यांना सीट दिलेलं आहे, त्यामुळं चान्सेस थोडे कमी आहेत. पण संजय दिना पाटील ठाकरे गटाचे? हो ठाकरे गटाचे आहेत ना. मग इकडच्यांचं म्हणजे सध्या तरी इकडं आहे सगळीकडं म्हणजे शिवसैनिक, भरपूर शिवसैनिक आहे. आणि कोटक यांनी कामं केलेली आहेत, पण ॲक्च्युली उमेदवार चेंज झाल्यामुळे इकडे शक्यता कमी आहे मेहर कोटेच्यांची. उद्धव बाळासाहेब ठाकरे. इथले उमेदवार माहिती आहेत तुम्हाला? ते उमेदवार आहेत संजय दिनामा पाटील शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे. यांना निवडून यायचा खूप चान्स आहे घाटकोणमधून. पण मोदीजींनी 400 पारचा नारा दिलाय. तिथे अफवा आहे, लोकांसाठी फसवण्यासाठी सगळे अफवा चालू आहे त्यांची. अजून काय? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाविकास आघाडीचं पारडं जड आहे? मुंबईत महाविकास आघाडीच येणार. दादा तुमचं काय मत आहे, यंदा बाजी कोण मारेल? बाजी म्हणलं तर आज महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला ना, तर शिवसेनेचीच लाट आहे, उद्धव ठाकरेंची. आणि 100% शिवसेनाच आघाडीवर राहणार. येणाऱ्या सरकारकडून काय तुमच्या मागण्या असतील? मागण्या काय सर्वांच्या पहिल्यापासून त्याच आहेत की रोजगार, आरोग्य, शिक्षण ह्या ज्या मूलभूत अधिकार आहेत ना, त्याच्यापासून आपला पब्लिक पूर्ण लांब गेलेला आहे. कुठेही बघितलं आजच्या तारखेला तुम्ही जर साईन हॉस्पिटल जाऊन बघितलं, ज्याला कोणी बघितलं असेल, तर तिथं जी अवस्था आहे ना, की अक्षरशः जनावरांचे दवाखाने चांगले, परंतु माणसाच्या दवाखान्यामध्ये जी सुविधा पाहिजे ती बिलकुल मुंबईमध्ये तर बिलकुलच नाही आहे. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. राजावाडी झालं, साईन हॉस्पिटल झालं, याच्यामध्ये अक्षरशः माणसांना बेड भेटत नाहीत अशी अवस्था होते. कधी कधी एखादा आजार वाढला, काय झालं तर ते तर गोष्ट वेगळीच आहे, पण सध्या पण साईन हॉस्पिटल तर एकदम म्हणजे दुरावस्थेतच आहे. आणि अशा टायमाला जर शिक्षणाची आणि आरोग्याची जर व्यवस्था शासन करत नसेल, तर त्या शासनाला इथं राहण्याचा काही अधिकारच नाही आहे. कोणाला असेल मत त्याला, म्हणजे जो आमची कामं करेल अशा उद्देशाने आज आम्ही बघतोय ते फक्त संजय दिना पाटील हेच काम करतील असं वाटतंय. कारण मनोज कोटक हे घाटकोपरपर्यंत कधी पोचलेच नाहीत. ते फक्त एक गुजराती आणि आत्ताचा जो मागचे जे मनोज कोटक होते ना, ते तर कधी पोचले नाही गरीब जनतेपर्यंत. पण आणि त्यांनी त्यांची लॉबी सांभाळलेली आहे. आणि आत्ताचे जे कोटेचे तर काय लोकांना माहितीच नाहीत कोण आहेत ते घाटकोपरसाठी. म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी माझगाव ताडवाडीचा मतदारसंघ, माझा मतदारसंघ माझगाव ताडवाडी. तर मला तर वाटतं महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. आपले रिक्षा चालक दादा मस्त तयार होऊन बसलेत, त्यांना विचारूया राजकारणाबद्दल काय सांगाल, यंदा बाजी कोण मारेल? यंदा बाजी जर तो मारली तर उद्धव साहेब मारू शकते. काय आम्हाला त्यांच्या चिन्हावर आम्हाला भरपूर भरोसा आहे, तर ते बाजी मारू शकत आहे. इथले उमेदवार माहिती आहेत तुम्हाला? आता इकडचे उमेदवार म्हणलं तर संजय दिना पाटील आहे, ते राहणारे भांडूपचे, तर ते बाजी मारू शकते आहे, तेवढं आम्हाला खात्री. शिवसेनेबद्दल आम्हाला काय बोलू शकत नाही. जुनी शिवसेना आहे तीच शिवसेना. इथले उमेदवार माहिती आहेत तुम्हाला? उमेद दिना पाटील. तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? अजूनपर्यंत नाही पोहोचलेलं, पण आम्हाला तर मशाल तर भेटलेली, आम्हाला एवढं तर माहिती आहे, योग्य आम्हाला माहिती आहे. इथली किती कामं झाली आहेत तुमची? इथले भरपूर कामं झालेली, इथली रस्त्याची कामं वगैरे आमची भरपूर झालेली इथली. पण मोदी सरकार तर बोलतंय योजना फार लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत, बेरोजगारीचे प्रश्न सुटलेत. आमच्यापर्यंत तर आलेली नाही कुठल्या योजना आहे, ते क्लिअर सांगणं, आम्हाला काय लपवायचं काय नाही. समोर आम्ही आमच्यापर्यंत काय पोहोचलेलं नाही कुठल्या गोष्टी. तुम्हाला काय वाटतं दादा, कोणाची सरकार येईल? मला वाटतं की शिवसेनाचंच म्हणजे सत्ता यावी उद्धव साहेबांची. आणि त्यांचे लाडकी उमेदवार आहे संजय दिना पाटील. हे पहिले पण खासदार होते राष्ट्रवादीतून,
आणि आता संजय पाटीलच यावे अशी इच्छा. आणि हे बाकीचे जे उभे आहेत वीर कोटेचे आहेत त्यांचं नावही नाही माहिती आणि ते म्हणजे लोकांसंगती संबंधित पण आहे नाही. मोदी सरकार ते गुजरात्यांचं आहे, त्यांना पूर्ण सामान्य पब्लिक नाही पाहिजे, त्यांना फक्त गुजरातीत लॉबी पाहिजे आणि ते आमच्या रमाबाई कॉलनीत आहेच नाही. सध्याचं राजकारण BJPवाल्यांनी जरा सगळं गोंधळ करून ठेवलं आहे. संजय भाऊ आपल्याला त्यांना आपण निवडणूकमध्ये घेऊ शकतो. इथले उमेदवार तुम्हाला माहिती आहेत? इथले उमेदवार संजय भाऊ, त्यांनाच निवडणूक करायला. बेरोजगारी कमी अजूनपर्यंत तर झाली नाही, जे आहे तिथपर्यंतच बेरोजगारी आहे. मी आत्तापर्यंत भरपूर जागेवरती फिरलो आहे, भरपूर जागेवरती बघितलं पण आहे, बेरोजगारी अजूनपर्यंत संपली नाही. जिथपर्यंत हे बोलतात की बेरोजगारी संपवली आहेत, तिथपर्यंत अजूनपर्यंत संपली नाही. त्यांनी यावेळेस पण हे लिहिलेलं आहे की 70 वयाच्या पुढचं काहीतरी 50 लाखाच्या प्लस हॉस्पिटलमध्ये मेडिकल हे देणार आहे. ह्याच्यावरती पण विश्वास नाही की हे लोक देतील. ह्यांना निवडणूकमध्ये आपण उभं पण केलं तरी हे लोक करू नाही शकणार. ते एवढा तरी विश्वास आहे यांच्यावर. काय संजय पाटील आहेत, त्यांना आम्ही निवडणूकमध्ये यावेळेस उभं करणार आहे. त्यांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही बघतो काय करतात.